हे आपणा सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये अयोध्यामध्ये भव्य असं श्रीरामाचं मंदिर 22 जानेवारीला हे त्या ठिकाणी उभं राहणार आहे। रामलल्ला तिथे प्रत्यक्षपणे तिथे आपल्याला सर्वांना लक्षात येत आहे की 22 जानेवारी हा संपूर्ण देशासाठी फार आनंदाचा असा क्षण आहे। प्रत्येक जण 22 जानेवारीची वर्षानुवर्ष वाट पाहतो आहे आणि डोंबिवली आणि डोंबिवली शहरामधील असणारे आम्ही सर्वजण विविध डोंबिवलीमधले गणपती मंदिर संस्थान असेल, गणपती मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सर्वच्या सर्व डोंबिवलीमधील असणाऱ्या सर्व संस्था यांनी सर्वांनी एकत्र येऊन आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार म्हणून असणारे सर्व कलाकार या सर्वांनी मिळून असं ठरवलं की हा पूर्ण महिनाभर हा उत्सव साजरा केला गेला पाहिजे। आणि म्हणून काय काय करता येऊ शकतं तर काही कलाकारांनी आम्हाला सांगितलं की आपण एक अशी प्रतिकृती तयार करावी आणि म्हणून मग ही भव्य अशी प्रतिकृती तयार करण्याचं काम गेली महिनाभर सुरू होतं। आज ती श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती आपण प्रत्यक्षात पाहतोय, ती त्यांनी उभारली। त्याचबरोबर इथे असणारे अनेक गीतकार कलाकार यांनी सर्वांनी ठरवलं की श्रीरामाचं आणि श्रीरामाची यशोगाथा आपल्याला स्वतःला एक डोंबिवलीमध्ये एक गाणं आपण स्वतः तयार करायला हवं आणि म्हणून त्यांनी सुद्धा सर्वांनी प्रयत्न करून एक सुंदर गाणं हे तयार केलं आणि ते सर्व जुन्या नवीन सर्व कलाकारांनी मिळून एकत्रपणे डोंबिवलीकरचा असणाऱ्या आमच्या स्टुडिओमध्ये त्या गाण्याचं पूर्णच्या पूर्ण ज्याला सादरीकरण जे आहे सादरीकरण करण्याचं काम केलं। सर्व डोंबिवलीतले युवक आणि सर्वांनी मिळून आपण ही पाठीमागे प्रतिकृती पाहताय ही 1 महिन्यामध्ये तयार करत असताना प्रत्येकाने त्यामध्ये रात्रंदिवस झटून त्यामध्ये जे जे आवश्यक आहे ते सर्वच्या सर्व जेवढे एफर्ट्स टाकता येत होते तेवढे सर्वच्या सर्व एफर्ट्स टाकलेत। यानंतरच्या काळामध्ये तुम्हाला माहीत आहे की 18, 19, 20, 21 या दिवसामध्ये याच मैदानामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला गीतरामायण जे आहे ते गीतरामायणाचा सुद्धा गेली अनेक वर्ष गीतरामायण या ठिकाणी डोंबिवलीमध्ये नेहमीच सादर केलं जातं। कॅनडावरून हे गीतरामायण सादर करण्यासाठी स्वतः पुन्हा एकदा स्वतः ते धनंजय भोसेकर आणि त्यांची पूर्ण टीम जी आहे ती पूर्ण टीम ही येणार आहे आणि स्वामीनारायण ट्रस्ट आणि सर्व हिंदू विविध संस्था या 22 तारखेपासून 28 तारखेपर्यंत संपूर्ण श्रीरामाचं असणारं चरित्र जे आहे वेगवेगळ्या दिवशी याच मैदानावरती कसं अवतरता येईल त्या दृष्टिकोनातला एक वेगळा कार्यक्रमसुद्धा असा पूर्णच्या पूर्ण महिनाभर हा कार्यक्रम या संपूर्ण मैदानामध्ये श्रीरामाचं यशोगाथा संपूर्ण समाजामध्ये नवीन पिढीपर्यंत गेली पाहिजे यासाठी कार्यक्रम होणार आहे। देशापासून विदेशापर्यंत सगळ्याच राम भक्तांचं स्वप्न जे आता पूर्ण होत आहे आणि विशेष म्हणजे हे मंदिर आपण प्रतिकृती मंदिर बांधलेलं आहे, किती दिवसाचं असणार आहे आणि काय आव्हान? हे मंदिर जवळजवळ येणाऱ्या आजपासून सर्व भाविकांना इथे पाहण्यासाठी खुलं राहणार आहे आणि पूर्ण जानेवारीच्या 28 तारखेपर्यंत हे मंदिर इथे असणार आहे। 22 तारखेला त्या ठिकाणी उद्घाटन हे 22 तारखेला या ठिकाणी त्याच्यावरती टीका केली जाते की बाळासाहेब ठाकरे यांचा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता। आम्हाला तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, प्रत्येक कारसेवकाने केलेलं त्यावेळेचं असणारं योगदान हे फार महत्त्वाचं आहे। प्रत्येक हिंदू मनामध्ये असं वाटत होतं की भव्य असं श्रीरामाचं मंदिर उभं राहिलं पाहिजे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नामुळे हे साकार झालं आहे ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही आणि म्हणून आज हा संपूर्ण देशामध्येच नाही विदेशामध्ये सर्व ठिकाणी वेगवेगळ्या भागांमधून वेगवेगळ्या समाजांमधून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे 500 वर्षात घडलं नाही ते करून दाखवलं म्हणून सर्व ठिकाणी त्यांचं अभिनंदन होत आहे आणि आमच्यासारखे सर्व रामभक्त जे श्रीरामाला मानतात हिंदू धर्म मानतात त्यांना सर्वांना प्रचंड आनंद होतो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।